टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 6 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता जे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र आहेत ती शासनाने बंद केलेली आहेत। आता आपण धाराशिव तालुक्यातील डोकी या ठिकाणी आहोत आणि आपल्या समोर जे दिसतं हे शासनमान्य सोयाबीन हमीभाव केंद्र आहे आणि हे केंद्र आपल्याला आता बंद दिसतंय। मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20,000 शेतकऱ्याचं सोयाबीन आणखी शिल्लक राहिलेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते अक्षरशः परेशान झालेले आहेत की सोयाबीन नेमकं कुठं विकायचं ही त्यांना प्रश्न पडलेला आहे। आता आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, अगदी ह्या हमीभाव केंद्राच्या समोर थांबलेले आहेत। काय मला सांगा, हमीभाव केंद्र बंद झाले तर काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्याची गैरसोय, शासनानं शेतकऱ्याच्या तोंडाला ती काहीतरी लावल्यासारखं केलं। हमीभाव केंद्र ओपन केले, अमुक केलं, पण शेतकऱ्याची अशी बेजारी आणि परेशानी एकतर परमेश्वर बी बघतंय आणि शासन बी तीच त्यांची परीक्षा घेतल्यासारखं। आता तुमच्या समोर आहे हमीभाव केंद्राचं उघडलेलं आहे, पण बंद आहे आणि एक एक असं असतं यांच्यापाशी बारदानाच नाही, कुठं काय सामानच नाही। तर अशी त्या शेतकऱ्याची इथं आमच्या बघण्यात आलं 4-4, 5-5 दिवस त्यांचे ट्रॅक्टर वाहनं राहून जेवायची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कुठले काय नाही। तर या दळबद्री शासनानं नुसतं काय बी तोंडाला शेतकऱ्याच्या पाणी पुसून शेतकऱ्याची हेळसाळ सुरू केली आहे। नुकसान आहे शेतकऱ्याची फार। बर तुम्ही काय सांगाल? अजून निम्म्या शेतकऱ्याचा अजून सोयाबीन खरेदी झालेला नाही, तोपर्यंत शासनाने बंद केलं आहे। लवकरात लवकर शासनाने पुन्हा सुरू करून शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, परत सुरू करायला परत सुरू करायला पाहिजे सरकारनं। आता तर काय तसं काय दिसत आता बंद केलंय सरकारनं, अजून निम्म्या पण शेतकऱ्याचा झालेला नाही। हो, मागणी आहे तुमची? हो, मागणी। काय सांगाल, सोयाबीन हमीभाव केंद्र बंद केले? हमीभाव केंद्र बंद केलेलं आहे। अजून आमचं ऑनलाईन होऊन बी नावं येऊन बी अजून आमचं काय सोयाबीन घेतलं नाही। 3 घरातले नावं आहेत। शासन सारखं म्हणते हे शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे, ही चुकीचं आहे। शेतकऱ्याच्या पाठीमागं लाद घालायला लागले शासन। अशा ही केंद्र लवकर ते लवकर चालू करा। शेतकऱ्याची एवढी अवस्था बेकार आहे ही कुणाची नाही। बाहेरच्या खाजगी आडतीवरती काय भाव भेटतो सोयाबीनला? आता 35 ते 38 ही घ्यायला लागलेत। 39 ह्याच्या पुढे सोयाबीन घेण्यात गेले, लुटायला लागलेत व्यापारी बाहेर। शेतकरी नुकसान भयंकर नुकसान आहे शेतकऱ्याची। तुमचं आहे सोयाबीन? नाही आहे की, मी 26 डिसेंबरला नोंदणी केलेलं आहे। मागं चालू केलं घाला म्हणून काय आणखी मेसेज आलेला नाही सोयाबीनचा। तर मध्ये इथं सोयाबीन आणलं म्हणजे लोकांनी, त्यावेळेस मी इथं येऊन गेलो माझं काय झालं म्हणून विचारायला, तर ह्यांच्याकडे बारदान नव्हता म्हणून बंद होतं। आता बी काय हे वाढवून मुदत द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि जरी दिली तरी बारदाना बी उपलब्ध करून द्यावा, नाही तर मुदत वाढवायची आणि बारदान नसायचा उपयोग होणार नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्याला चालू झालं काय आणि बंद राहिलं काय सारखंच होईल। किती वर्षापासून सोयाबीन पेरता शेतामध्ये? 20 वर्ष झालं। 20 वर्षात असं कधी झालं? कधीच नाही। हे आता ह्या शासनाच्या ह्याच्यात व्हायला लागलेलं आहे। बरं, महायुतीच्या काळातच असं व्हायला लागलं आहे। असं म्हणजे आम्ही आता शेतकरी, माझं वय 62 आहे। हो, मला माहीत आहे की हे आताच व्हायला लागलं आहे, ह्याच्यापूर्वी नो। आता तुमची मागणी काय आहे नेमकी शेतकऱ्याला? आता सोयाबीन जोपर्यंत लोकांच्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे तोपर्यंत शेवटच्या पोतेपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावं हीच मागणी आहे आमची। तुमचं आहे का काका? नाही। काय सांगाल ही परिस्थिती सोयाबीन संदर्भात? मी पहिल्यांदा खरं तर तुमच्या TV9चे पहिल्यांदा आभार मानतो, कारण बऱ्याच वेळेस शहरी भागातल्या प्रश्नाला इलेक्ट्रॉनिक मीडिया जास्त उठाव देते। ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही स्वतःहून आज केंद्रावर फिरून आज लोकांचा, शेतकऱ्यांची कळकळ, त्यांची तळमळ आज शासन दरबारी आपल्या माध्यमातून मांडतात, त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी TV9चे आभार। आता मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की आता हरभरा निघाला आहे, हरभरा खरेदी केंद्र चालू व्हायची वेळ आली आणि आता सोयाबीनच अजून संपलेलं नाही। खरेदी विक्री संघाचं एक केंद्र आता आमच्या डोकीत खाली आहे, तिथं मला वाटतं जवळपास 700-800 लोक मेसेज दिलेले राहिलेत
या केंद्रावर 1400 लोक राहिलेत. जर मागच्या काळात शासनानं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जशी घोषणा केली ती की माझ्या शेतकऱ्याच्या शेवटचं पोतं खरेदी करेपर्यंत मी केंद्र बंद ठेवणार नाही, ही घोषणा जर कागदावर न राहता खरी अंमलात आली असती आणि जर बारदाना वेळच्या वेळेला इथं आला असता तर आज मला वाटतं की एकही दाना शेतकऱ्याच्या घरात राहिला नसता. हे जी बंद चालू याची चर्चा ऐकून शेतकऱ्याच्या घरी लग्न आहेत, शेतकऱ्याच्या घरी दवाखाना आहे, शेतकऱ्याच्या घरी शिक्षण आहे, किती वेळ तुमच्या बंद चालूची वाट बघायची. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीन हे व्यापाऱ्याकडे घातलं आणि आत्ता मला असा संशय आहे की जे आज शासन सांगतं की गोदाम भरले हे गोदामाची चौकशी व्हावी. याच्यात अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या नावावर ऑनलाईन करून स्वतःचं सोयाबीन शेतकऱ्याकडून तुटपुंजी पैशात खरेदी केलं आणि ते सोयाबीन आज केंद्रावर घातलं आहे, त्याच्यामुळं गोडाऊन फुल झालेत. मला तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती शासनाला करायची की आज जे शेतकऱ्यांनी आडतीवर सोयाबीन घातलं आहे 3200, 3100, 3300 रुपयानं, जर तुम्हाला खरेदी केंद्र चालू करायचे नसतील तर ज्या शेतकऱ्यांनी ज्या आडतीवर माल घातला आहे तिथला त्यांनी डाटा घ्यावा आणि उर्वरित जी काय गॅप आहे 4800 रुपयाचा ते शासनाने अनुदान रूपी शेतकऱ्याला पर क्विंटल द्यावं, एवढी मला तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची. हे भाव जे कमी झालेत सोयाबीनचे ही कशामुळे झाले असतील असं वाटतं तुम्हाला? याचं कारणच ते आहे ना, शासनानं डिक्लेअर केलं की आम्ही 4800 रुपयानं सोयाबीन घेणार आहेत. मग शेतकरी शेवटी कसं आहे, शेतकऱ्याला घरातलं धान्य विकलं तरच उद्याची पेरणी होती, शिक्षण होतं, दवाखाना होतं. शेतकऱ्यांनी यांच्या जीवावर थांबले, पण ज्या अडचणी थांबू शकत नाही ना. मला सांगा, एखाद्या शेतकऱ्यानं 16 तारीख काढली मुलीची आणि शासनानं सांगितलं की आमचं आता केंद्र चालू होणार आहे. शेतकऱ्याला वाटतंय सोयाबीन घालायचं, पैसे आले की मुलीचं लग्न करायचं. 16 चालली, 17 चालली, ती किती दिवस लग्नासाठी थांबणार आहे? उद्या दवाखान्याचा प्रश्न आहे. ह्याच्यामुळं शेतकऱ्यांनी बेभाव सोयाबीन विकला आणि त्याचा व्यापाऱ्यांनी फायदा घेतला. केंद्र चालू झालं नाही म्हणलं की व्यापारी खुश झाले. 5-4 हजाराचं सोयाबीन विकणारं 3200-3300 रुपयावर आलं. आता 4800 रुपयांचा भाव आहे, अजून काही गॅरंटी नाही. आज तुम्ही इथं बंद अवस्थेत आलात, चालू अवस्थेत अशी कंडिशन होती, 100 वाहनं इथं उभा होते. माझा शेतकरी 4-4 दिवस इथंच, त्याला अन्न नाही, पाणी नाही. आज आपण बघतोय शासनाचं खरेदी केंद्र आहे, इथं कसली सोय त्यांनी शासनानं दिली नाही. शासनाची सरकारची व्यापारीची काय मिली बघत वाटते काय? असू शकते ना, 100% असू शकते. नाहीतरी हे शासन केंद्राचं आणि राज्याचं शासन व्यापाऱ्याचंच आहे किंवा आज शेतकऱ्याचं शासन राहिलं आहे कुठं? फक्त घोषणा शेतकऱ्यासाठी आहेत. मला सांगा, यांच्या सरकारवर संकट आल्यानंतर अर्ध्या रात्री हे सरकार निर्णय घेत आहे. पहाटेसुद्धा ही राज्यपालाला उठवू शकते झोपेतून. मग यांना आता बंद होणार आहे केंद्र, शेतकऱ्यांची मागणी आहे, सोयाबीन आहे म्हणल्यावर कशाला पणनची वेगळी मिटिंग, शेतकरी कॅबिनेटची वेगळी मिटिंग, केंद्राची वेगळी मिटिंग? काय गरज आहे? घ्या ना पटकन निर्णय की केंद्र कंटिन्यू चालू राहील शेवटचं पोतं खरेदी करेपर्यंत. हे असलं शासन आहे. एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये ही पाठीमागे जी खरेदी झाली ही फक्त नाफेडच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे 3,75,00,000 क्विंटल एवढंच सोयाबीन धाराशिव जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्राच्या माध्यमातून खरेदी झालं आहे आणि 20,000 शेतकऱ्याचं सोयाबीन जे आहे ही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला या सोयाबीन घरात असल्यामुळे मोठा आर्थिक फटका जी आहे ती सहन करावं लागणार आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.